शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीसाठी ई केवायसी प्रक्रिया सुरू करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलेलं आहे। ई केवायसी कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने तुमची होणार आहे ती माहिती व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भात ही योजना राबवली जाणार आहे। या योजनेसाठी बँक कर्ज खात्याला आधार संलग्न करण्याचे आवाहन राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। यामध्ये सर्वप्रथम शेतकऱ्यांनी काय करायचंय हे लक्षात ठेवा। शेतकऱ्यांनी आपली आधार माहिती बँकेच्या शाखेत द्यावी। ज्या बँकेत तुम्ही कर्ज घेतलाय त्या बँकेमध्ये जाऊन सर्व बँकेकडील पात्र शेतकऱ्यांची कर्ज खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड होणार आहे। त्यासाठी लवकरात लवकर तुम्हाला तुमचे आधार कार्ड देऊन टाकायचे आहे। शेतकऱ्यांना स्वतंत्र विशिष्ट कर्ज खातेनिहाय नंबर मिळणार आहे, हे सुद्धा तुमच्या लक्षात असू द्या। पात्र शेतकऱ्यांची यादी बँक शाखा, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आणि पोर्टलवर प्रसिद्ध होणार आहे। या योजनेतील पात्र सर्व शेतकरी नवीन पीक कर्ज घेऊ शकणार आहेत, हा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। ही माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही कर्ज घेतला असेल तर आता तुम्हाला या पद्धतीने हे सर्व काम करून घ्यायचे आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।